नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की आता आपण सर्वांनी सप्टेंबर महिन्यात 100% करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की सप्टेंबर महिन्यात आता आपण सर्वांनी 100% करायला पाहिजे कांद्याची विक्री, ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा। पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की सप्टेंबर महिन्यात जर आम्ही कांदा विक्री केली तर आमचा कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी फायदा। जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना सुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायबाप शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं। असं केल्यानं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते, तर दुसरीकडे आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओज हे बघावयास मिळत राहतात। म्हणून विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की सप्टेंबर महिन्यात आता 100% करा कांदा विक्री, ज्यामुळे सामान्य शेतकरी मित्रांचा म्हणजे तुमचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनात एकच प्रश्न उपस्थित झालाय की सप्टेंबर महिन्यात जर आम्ही कांद्याची विक्री केली तर आमचा कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी फायदा। चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो समजावून। जर पटलं तर विक्री करा, नाही पटलं तर थांबा, कसल्याही प्रकारचं टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती आहे तर 1500 रुपये प्रति क्विंटल। आपल्या सर्वांना माहिती आहे की बांगलादेशने आजवर कांदा खरेदी सुरू केली नव्हती, म्हणून कांद्याचा बाजारभाव दबावत होता। पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली, याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात तुफानी तेजी येणार आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला सप्टेंबर महिन्यात 3000 पार जाताना 100% दिसणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आला होता आणि त्याच्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा होता त्याचा त्या ठिकाणी तुटवडा भासणार होता। हे भाकीत नव्हतं तर हे यथार्थ होतं आणि हे आता आपल्याला सप्टेंबर महिन्यात दिसून येणार आहे। म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात 100% गॅप निर्माण होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोळा हा सण झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत असेल तर जुनं जाणते लोक जे होते ते म्हणत होते की पोळ्याचा सण झाला की कांदा स्वतःचं वजन तीव्र गतीने गमावत असतो। म्हणजे एकाच महिन्यात कांद्याचं वजन हे तब्बल 15 ते 20% घटत असते आणि अशा परिस्थितीत मग ऑक्टोबर महिन्यात 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव वाढून सुद्धा फायदा नाही। आणि आणखीन एक महत्त्वाचं या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कर्नाटकच्या कांद्याची आवक दरवर्षी होती त्याच्यापेक्षा 50% कमी होणार आहे। म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन काय दाखवते की आपल्याला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला आधार देणार आहे। याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव 3 ते 4 हजारापर्यंत पोहोचू शकतो। मग मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये आपण 3000 भाव मिळू लागला तर पुन्हा 5 हजाराची आशा करायची का? तर अजिबात नाही। 2.5-3 हजाराचा भाव भेटला सप्टेंबर महिन्यात की तिथं आपल्याला टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे, ज्याच्यामुळे सामान्य शेतकरी मित्रांचा या ठिकाणी फायदा होणार आहे।
आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, काय सांगता पुन्हा सप्टेंबर महिन्यात बांगलादेशनं कांदा खरेदी बंद केली अथवा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील पावसाळी जो कांदा आहे तो जर मार्केटमध्ये आला तर पुन्हा ऑक्टोबर महिन्यात भाव घसरू शकतात। ही शक्यता लक्षात ठेवून 2500 ते 3000चा भाव हमखास सप्टेंबर महिन्यात आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून तिथं आपण सर्वांनी 100% कांदा विक्री करायला काही हरकत नाही। जर तुम्हाला वाटत असेल सगळा विकायला नाही पाहिजे, नका विकू, 50% तरी 2500-3000चा भाव विका, 50% तेजीसाठी रोखून ठेवा, म्हणजे वाढला तर वाटेल मी 50% ठेवलाय, घटला तर वाटेल मी 50% विकलाय, दोन्हीकडून तुमचा होईल फायदा। पण सप्टेंबर महिन्यात कांद्याचं वजन घटतंय हा मुद्दा लक्षात ठेवा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो उदय लाड खूप खूप आभार।